सुरुवातीला बातमी आहे राम मंदिरासंदर्भातली, कारण अयोध्येतल्या राम मंदिर आणि बाबरी मशीद वादग्रस्त भूखंड प्रकरणी डेली बेसिसवर सुनावणी करावी की नाही या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होते। 14 याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस.के. कौल यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आज होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 24 जागा लढवणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे आणि 24 जागांचा आढावा घेण्यासाठी आता राष्ट्रवादीची बैठक होतीये। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। जागा वाटपावर चर्चा झालेली आहे आणि वाट्याला आले मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे। नऊशे गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि यासाठीचा GR लवकरच काढला जाणार आहे। दुष्काळ मोठा असला तरी सरकार दुष्काळाशी लढायला तयार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। दुष्काळी भागात मदत पोहोचवण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं ते म्हणाले। मुंबईकरांसाठी येत्या काही दिवसात 12 वातानुकूलित लोकल दाखल होत आहेत। मध्य रेल्वेसाठी 6 आणि पश्चिम रेल्वेला 6 AC लोकल दाखल होणार आहेत। मध्य रेल्वेवर 4 लोकल कल्याण ते दादर दरम्यान धावतील। मुंबईला नवी राजधानी एक्सप्रेस भेट मिळण्याची शक्यता आहे। जानेवारीच्या म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबई दरम्यान ही नवीन राजधानी एक्सप्रेस सुरू होऊ शकते। रेल्वेचं आरक्षण करताना आता कम्प्युटर स्क्रीनवर विमानाप्रमाणे माहिती देखील मिळू शकणार आहे। त्यामुळे किती जागा शिल्लक आहेत हे रेल्वेचं आरक्षण करताना पाहता येऊ शकेल। आवाजाची नक्कल केली म्हणून 14 वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकांना काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। मोशी बोऱ्हाडेवाडी परिसरातल्या नूतन प्रशालेतली ही घटना आहे। बातमी नाशिकची वाडिवरे परिसरात मानवी सांगाडा आढळलेला आहे। वाडिवरे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। 3 ते 4 महिन्यांपूर्वीचा मृतदेह महिलेचा आहे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। एसटी महामंडळ लवकरच आता माल वाहतूक सेवा सुरू करणार आहे। गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरते। महामंडळाचं उत्पन्न वाढवणं आणि त्यासोबत लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ही उपाययोजना केली जाणार आहे। क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यावेळी शिवाजी पार्क मैदानात सराव करणाऱ्या लहान क्रिकेटपटूंनी बॅट उंचावत त्यांना अखेरचं अभिवादन केलं। आचरेकर सरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत अशी क्रिकेटपटूंची इच्छा होती, पण त्याबद्दल सध्या नाराजीचा सूर उमटतोय। आपल्या लाडक्या सरांना निरोप देताना सचिनला काल गहीवरून आलं होतं। सरांचं पार्थिव पाहून सचिनला अश्रू अनावर झाले होते। त्यांचं माझ्या आयुष्यातलं योगदान शब्दात सांगता येणार नाही असं म्हणत सचिननं आपल्या भावना व्यक्त केल्या। राज ठाकरेंनी देखील काल आचरेकर सरांना अभिवादन केलं, त्यांना आदरांजली अर्पण केली। सचिन तेंडुलकर आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर पद्मश्री होते, मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का झाले नाहीत? सरकारने याबद्दलचं उत्तर द्यायला हवं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यसंस्कारांबद्दल नाराजी व्यक्त केली। यापुढे सचिननं कुठल्याही शासकीय कार्यक्रमाला जाऊ नये असंही ते म्हणाले। दुचाकी जाळण्याचं लोण विरारमध्ये पोहोचलेलं आहे। कोकण नगर इथल्या साई निवास फेज 2 मधल्या समोरच्या चाळीसमोरच्या मोकळ्या जागेत दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या। 4 दुचाकी यात जाळण्यात आल्या। कांजरवाड समाजातल्या अघोरी प्रथा थांबत नाहीयेत। उच्च शिक्षित मुलांना आपल्या बायकोची कौमार्य चाचणी करण्याची घटना पुण्यात घडलेली आहे। मलके कुटुंबाकडून सुनेची कौमार्य चाचणी घेण्यात आली। माजी नगरसेवक सुनील मलकेच्या मुलाच्या म्हणजे कुणाल मलकेच्या लग्नात हा प्रकार घडलाय। पुण्यात हेल्मेट सक्तीवरून रणकंदन सुरू आहे। अनेक शहरांमध्ये खरं तर देशात हेल्मेट सक्ती आहे, पण पुण्यात मात्र अनेक वर्षांपासून याला विरोध होताना दिसतोय। यालाच विरोध करत काल हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी आणि फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं। सर्वपक्षीय नेते यात सहभागी झाले। पिंपरी चिंचवडमध्ये मात्र हेल्मेट सक्ती नाही आणि त्यामुळे इकडचे लोक निर्धास्तपणे फिरतात। विना हेल्मेट मुक्त संचार इथे सुरू आहे।
तर नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू झाली आहे. अपघातांचं प्रमाण वाढतंय आणि त्यामध्ये मृत्यू आणि गंभीर जखमी होणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. नागपूरमध्ये मात्र पोलिसांकडून हेल्मेट सक्ती कडेकोटपणे राबवली जाते आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या परिसरात 90%, कमी वर्दळीच्या परिसरात 50% वाहन चालकांवर पोलीस कारवाई होते. रत्नागिरीत मात्र हेल्मेट सक्तीची थेट आणि कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. काही नागरिक स्वतः सुरक्षेचा उपाय म्हणून हेल्मेट घालताना दिसतात, मात्र शहर परिसरात हेल्मेट सक्ती दिसत नाही. मराठी सिनेमांची एकीकडे परवड सुरू आहे, कारण पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाला चक्क मुळ्यामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्स मिळत नाहीयेत. आणि असंच चालू राहिलं तर आम्ही चित्रपट बनवायचे की नाही असा सवाल निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी विचारला. या सिनेमाच्या मदतीला आता मनसे धावून आली आहे. या सिनेमाला जास्तीत जास्त खेळ दिले नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिला. नवी मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार सध्या नाराज असल्याचं कळतंय. आमदार संदीप नाईक यांनी कार्यक्रमासाठी बॅनर लावलेत, पण या बॅनरमध्ये अनंत सुतार यांचा फोटो नाही आणि त्यामुळे ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. बातमी मुंबईतली माहुल प्रकल्पग्रस्तांनी 55 दिवस आंदोलन केल्यानंतर घरांचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. या आंदोलनात आता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी उडी घेतली आहे. 8 दिवसात घरं मिळाली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भिवंडीतली बातमी आहे. काँग्रेस नगरसेवकानं वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवलं होतं आणि शिवीगाळही केलेली आहे. फराज अंजुम बाउद्दीन उर्फ बाबा असे त्याचं नाव कळतंय. मुंबईतल्या सगळ्या आरटीओ कार्यालयांसमोर आरटीओ कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करून निदर्शनं केली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात बदल केला जावा या मागण्यांसाठी ही निदर्शनं होती. बाथरूममध्ये गुदमरून एका तरुणीचा मृत्यू काल मुंबईतल्या मुलुंड परिसरात झाला. निपा गाला असे 21 वर्षाच्या तरुणीचं नाव कळतं. आंघोळ दरम्यान गरम पाण्याच्या वाफेमुळे गुदमरून तिचा मृत्यू ओढवला. विक्रोळीतल्या एका महिलेनं कौटुंबिक कारणांना कंटाळून मुलीसह लोकलखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकल ट्रेन स्टेशनवर येताच तिनं ट्रॅकवर उडी घेतली. जीआरपी कर्मचाऱ्यांनी तिला बाजूला काढलेला आहे आणि तिचा जीव वाचलाय. मुंबईतल्या एका बँक मॅनेजरनं आपल्याच बँकेला 3 कोटींचा गंडा घातलाय. घोटाळ्याप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर नबरुम मुजुमदारला पश्चिम बंगालमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बातमी भिवंडीतली आहे. तालुक्यात रेड्यांच्या झुंजीची दंगल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चेंबूरमध्ये राहणाऱ्या अग्रवाल या संजना फोम फर्मच्या मालकांनी त्यांच्याच कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती कळते. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह काल राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला, पण आत्महत्येचं कारण मात्र समजू शकत नाही. लुटमारीच्या उद्देशानं तरुणाला भोसकणाऱ्या टोळीला अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 23 डिसेंबरची दृश्य आपण बघतोय. एमआयडीसी भागात अखिलेश आणि रोहित वर्मा या तरुणांना 3 जणांच्या टोळीनं ही मारहाण केली होती. मुंबई पालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोमुळे चर्चेत आलेल्या अंबरनाथ तालुक्यातलं करवले गाव केमिकल माफियांचं माहेरघर बनलंय. कारण केमिकलचे हजारो ड्रम आणि केमिकलनं भरलेल्या पिशव्या इथे जमिनीत गाडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरातल्या झोपडपट्टीत आग लागली होती आणि दुर्दैवाची बाब म्हणजे 4 वर्षांच्या एका मुलीचा यात मृत्यू झालाय. सकाळी लागलेल्या आगीत ही मुलगी आधी गंभीर जखमी झाली होती. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता अशी प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून कमर्शियल सिलेंडरमध्ये तो भरला जात असताना 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. डोंबिवलीमध्ये 290 सिलेंडर ताब्यातही घेण्यात आलेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं घाटकोपरच्या शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मॅगीवर पुन्हा बंदी येऊ शकते, त्यात शिसा असल्याची कबुली नेस्ले कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात दिली आणि त्यामुळे घातक मॅगी खाण्याचं टाळा असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. आरबीआयनं 2000च्या नोटा छापण्याचं प्रमाण आता कमी केल्याची माहिती कळते आहे. ही नोट चलनात आणतानाच पुढे जाऊन या नोटांची छपाई हळूहळू कमी करण्याचंही निश्चित करण्यात आलं होतं. काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता, मग आता काश्मीरमधली स्थिती आज अशी का असा सवाल
गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल राज्यसभेत उपस्थित केला। गुलाम नबी आझाद यांच्या काश्मीरमधल्या स्थितीवर भाष्य करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती। यावर त्यांनी आझाद यांना प्रत्युत्तर दिलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून काँग्रेसनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप काल पंतप्रधानांनी पंजाबमध्ये केलाय। काँग्रेस कर्जमाफी देतं ती फक्त नावापुरतीच असते अशी टीकाही त्यांनी केली। बातमी दिल्लीतली आहे पुढची। मोतीनगरमधली ही दुर्घटना आपण बघतोय। सुदर्शन पार्क परिसरात एका पंखे बनवण्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालाय। 6 जणांचा यात मृत्यू झालाय। इमारतीचा काही भाग कोसळलाय। ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात आलंय। बातमी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात सुरक्षा दलांसोबत काल झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाचा एक जवान गंभीर जखमी झालाय। शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात 2 महिलांनी प्रवेश केल्याचे तीव्र पडसाद काल केरळमध्ये उमटले। अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं। सुरतमधल्या हिरे व्यापारावर सध्या मंदीचं सावट आहे। जवळपास 50% कारखाने दिवाळीनंतर अजूनही बंदच आहेत। बातमी हिमाचल प्रदेशची किन्नौरमध्ये थंडीची लाट पसरली आहे। पाण्याचे स्रोतही गोठतायत आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते, ज्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक तिथे दाखल होत आहेत। प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध आखाड्यांच्या साधूंचं आगमन होतंय आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तिथे तैनात करण्यात आली आहे। आता काही महत्त्वाच्या बातम्या। पुढची बातमी आहे अमेरिकेतली। एड्डीडॉन्डेक समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या चर्च आगीच्या ज्वाळांनी भस्मसात झाला। 19व्या शतकांपासून ही एक महत्त्वाची ठेवा होता हा आणि अचानक लागलेल्या आगीमुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट झालाय। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। चीनच्या सिचुआन प्रांताला भूकंपाचा धक्का बसला। रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 इतकी नोंदवण्यात आली आहे। काही इमारती इथे कोसळल्या आहेत। सिडनी कसोटी सध्या सुरू आहे। भारत मजबूत स्थितीत आहे। चेतेश्वर पुजारा द्विशतकाकडे वाटचाल करतोय। ऋषभ पंतनं 43 धावा केल्या।